मंडळी, तर आज आपण पाहणार आहोत आवळ्याचं लोणचं. गोड तिखट चमचमीत आणि हे लोणचं खूपच छान लागतं आणि एकदम सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही एकदा नक्की करून पहा. नमस्कार मंडळी, कसे आहात सर? तर आज आपण पाहणार आहोत आवळ्याचं लोणचं, मस्त चमचमीत गोड तिखट. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे 7 ते 8 आवळे घेतलेले आहेत. 7 ते 8 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर. तोपर्यंत आपल्याला हवं तेवढं गूळ किसून घेऊया. गोड तुमच्या आवडीनुसार करू शकता. आवळे स्टीम होत आहेत तोपर्यंत इथे गूळ किसून घेऊया. 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. आता हे आवळे थंड करत ठेवूया. ह्याच्या पाकळ्या त्या आपोआप निघतात. हे बघा, वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि बी आपल्याला काढून टाकायचे आहे. यापेक्षा अजून बारीक कट करून घेतला तरी काही हरकत नाही, मोठे आवळे असतील तर. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल, अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, पाव चमचा इथे हळद घ्यायची आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर तेलामध्ये मिक्स करायची आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. उकडलेले जे आवळे आहेत कट केलेले ते आपण यामध्ये ॲड करूया. त्यानंतर गूळ आपल्याला ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया आणि हे आपल्याला 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवर पाणी न घालता शिजवायचे आहेत. तीन ते 4 मिनिटांनंतर आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते, मस्त लागतं, चमचमीत. एकदा नक्की करून पहा या प्रकारे आणि ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडणार. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.